नमस्कार, मी वैभव पालवे. प्रजासंवादच्या मुक्त संवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करतो. खरं तर संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांच्या सामाजिक कार्यामुळे त्यांना एक ओळख मिळालेली आहे, संपूर्ण महाराष्ट्र ज्यांना ओळखतो, असे निलेश सांबरे जे आपल्या वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमुळे, मग ते शिक्षणावरती असेल, आरोग्याचं असेल, महिला सक्षमीकरण असेल, अशा विविध प्रश्नांवरती ते आणि युवकांच्या रोजगारावरती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती त्यांचं काम आज राज्यभरामध्ये सुरू आहे. या विशेष कार्यक्रमात ते आज आपल्याशी बोलणार आहेत. एकूणच त्यांची या सामाजिक कार्यामागची भूमिका, त्यांची प्रेरणा काय आहे, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. तर निलेश सांबरेजी, आपलं स्वागत आहे प्रजासंवादमध्ये. नमस्कार. सर्वप्रथम पहिला प्रश्न आपल्याला असा आहे की आपण एका खेड्यातून आलेले आहात, विक्रमगडसारख्या एका खेडेगावातून आलात आणि आज आपण एवढा मोठ्या प्रमाणावरती आपलं सामाजिक काम उभं केलं आहे. तर ही प्रेरणा आपल्याला नेमकी कुठून मिळाली? पण शाळेत शिकत असताना आपण बघितलं छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर आईवडिलांचे संस्कार. हे शिकत असताना आपण परिस्थिती बघितली का माणसासाठी माणसाने काम केलं पाहिजे. कॉलेजला शिकत असताना वावरांनी बालमृत्यूकांड झाला होता जव्हार तालुक्यातील. बरं. शेकडो बालकं ही पानं पडतात झाडाची त्याप्रमाणे मरण पावली होती. अशा वेळेस त्याच वेळेस ठरवलं होतं की जेव्हा मेहनतीने आपल्याकडे 2 पैसे येतील, आपल्या घरच्या गरजा पूर्ण होतील, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पूर्ण होतील, त्यानंतर आपण पूर्ण आयुष्यात समाजाला वाहिलं पाहिजे. आणि व्यवसायातून आलेला उद्या पैसा आहे हा काही निव्वळ आपल्या कुटुंबाचा नसतो, तर त्याच्यावर पूर्ण अधिकार आपल्या समाजाचा असतं. समाज म्हणजे उद्याला आपल्यासाठी किंवा आणखीन माझ्या नातेवाईकांसाठी नाही, तर जो गोरगरीब माणूस आहे त्याला शिक्षणाची मदत केली पाहिजे, आरोग्याची केली पाहिजे. तर ते छत्रपती शिवाजी महाराजांना, माँसाहेब जिजाऊंना, बाबासाहेबांना आदर्श ठेवून, आईवडिलांना आदर्श ठेवून काम सुरू केलेलं, त्यांच्याकडून विचार मला. आत्ता हे अशा पद्धतीने आपण जे आरोग्याचा प्रश्न असेल किंवा रोजगार, महिलांच्या सक्षमीकरणाचा असेल, युवकांसाठी रोजगार असेल आणि शिक्षणाच्या क्षेत्रात आपण ज्या पद्धतीनं काम करताय, म्हणजे CBSEच्या शाळा असतील, वेगवेगळ्या ठिकाणी आपण झडपोली असेल, शहापूर असेल आणि आत्ता कोकणातसुद्धा आपण मोठं रुग्णालय उभं केलं आहे. तर आरोग्याच्या प्रश्नावर नेमकं आपण काम सुरू करावं असं का वाटलं? मी सांगितलं ना का 90-91ला किंवा लहान असताना गरिबी बघितलेले. आरोग्याबाबत उद्या एखादा डॉक्टर आपल्याकडे नाही मिळाला गावी विक्रमगडला, झडपोलीच्या छोट्याशा गावात, तर विरारला एका डॉक्टरकडे मला माझी मावशी घेऊन आली होती. किंवा मुलाच्या वेळेस मुलाला ताप आला तर गावी विक्रमगडवरनं माझी आई अंबाडीला डॉक्टरकडे घेऊन आली होती, किंवा भिवंडीला यायला लागायचं डॉक्टरकडं. ही सर्व परिस्थिती आपण बघितली होती. जेव्हा मी ठाण्याला राहायला आलो, धर्मवीर आनंद साहेब होते, तोपर्यंत आपल्या ग्रामीण भागातील लोकांना आरोग्याबाबत कितीही वार्ता आले, रात्री तरी सिव्हिल हॉस्पिटलला आनंद साहेब मदत करायचे, त्याच्यामुळे इलाज व्हायचा छत्रपती शिवाजी हॉस्पिटलला व्हायचा. मी ठाण्यामध्ये 2004-05ला आल्यानंतर लक्षात आलं का खाजगी रुग्णालय प्रचंड पैसा लागतो आणि आरोग्याबाबत आपण जर ठाण्याला राहतोय तर प्रत्येक वेळेस मदती येणाऱ्या प्रत्येक माणसाला केली पाहिजे. आपल्याकडे आशेने बघतायत. आता मोठी पोकळी निर्माण झालेली आहे ग्रामीण भागात. म्हणजे अगदी रात्रीही मी एका हॉस्पिटलला गेलो होतो, तर त्या हॉस्पिटलला बघितलं एक मुरबाडचा पेशंट होता, त्याची बायपास झाली होती. दुसरा एक पेशंट आपला वाड्यातला होता भोईर म्हणून, तेही ICUला होते. आणि तिसरा एक पेशंट आमचा मित्र का तोही अत्यावस्था होता. म्हणजे तिघे एका हॉस्पिटलला मिळालं. तर अशी पोकळी भरून करण्यासाठी किंवा गोरगरिबाला आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत हे लहानपणापासूनच मनात होतं. सरकारचं काम करतं आहे, परंतु आपली जबाबदारी का आपल्या बांधवांसाठी, आपल्या समाजासाठी आपणही चांगल्या आरोग्याची मदत केली पाहिजे. थोडक्यात जिजाऊ चालते 2 उद्देशाने का कुठल्याच माणसाला आरोग्याच्या सुविधेवाचून मृत्यू येता कामा नये आणि कुठलाच विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. त्या दृष्टीने नुसतं बोलभाषा नाही तर आपण बघितलं असेल की झडपोलीला गेल्या 15 वर्षापासून रुग्णालय उभे आहे का जिथे जो जिल्हा, पालघर जिल्हा का 2014ला विभाजन होऊन त्या जिल्ह्यामध्ये जिल्हा रुग्णालय अद्यापर्यंत झालेलं नाही, किंवा तिथला आजही बालमृत्यूचा रेट बघितला तर दररोज 3 अपत्य जन्माला आल्यानंतर मृत्युमुखी पडतात. दर 15 दिवसाने आपण पत्रकार तुम्ही बातमी लावताय का TV वरती सगळीकडे बातमी बघतोय का एक पोटातल्या बाळासहित आपली ताई मरण पावली. आपण अशा घटना बघतोय का उद्या खोडाळ्यासारख्या गावातनं एक व्यक्ती आपल्या मुलाला दवाखान्यात जव्हारला घेऊन येतो, रुग्णवाहिका नाही मिळाली, मृत्यूनंतर तो बाईकवर घेऊन जाताना बघतो. मागच्या 4-6 महिन्यापूर्वी जी घटना बघितली की एक भगिनी मोखाडा तालुक्यातली डिलेव्हरी पोटात दुखायला लागलं म्हणून नाशिकच्या सिव्हिल रुग्णालयात जाते आणि तिच्या 7व्या महिन्यात बाळ पडल्यानंतर प्लास्टिकच्या पिशवीत ती बॉडी घेऊन जाते. ही
दयनीय अवस्था आहे की ही मनाला अस्वस्थ करणारी गोष्ट असते. मग याला आपण कुठे टीका टिप्पण्या करण्यापेक्षा आपण आपल्या बांधवांसाठी रुग्णालय केलं पाहिजे. त्या दृष्टीने झडपोलीचं रुग्णालय अगदी NICUपासून डायलिसिसपासून कॅन्सरपर्यंतच्या सर्व शस्त्रक्रिया तिथे केल्या जातात. शहापुरात आपण बघितलं की शहापुरातही सर्वच प्रकारची व्यवस्था आपण केलेली आहे की जेणेकरून आपल्या ताईला, शहापूर मुरबाडच्या ताईला किंवा भिवंडीतल्या कल्याणच्या ताईला पोटातल्या बाळ घेऊन या जीवघेण्या ट्रॅफिकमध्ये ठाण्याला येईपर्यंत तिचा मृत्युमुखी पावणार नाही याची काळजी घेतली जाते. शहापूरच्या रुग्णालयात तर अगदी जळगाव, भुसावळ, नंदुरबार इकडचेही रुग्ण आहेत, इकडचेही मोठ्या प्रमाणामध्ये रुग्ण येत आहेत, लाभ घेत आहेत. कल्याणमधनं ठाणे शहरातनंही मोठ्या प्रमाणात गोरगरीब आपले ताई, गोरगरीब दादा जाऊन उपचार घेतात. समाधान वाटतं. तिसरा बॅकलॉग बघितला आपण कोकणामध्ये, रत्नागिरीलाही 2015-16पासून आपलं काम चालू आहे सावंतवाडीला शिक्षणाचं. तिथेही बघितलं का तिथे कुठेही काय आजार झाला तर एकतर कोल्हापूरला जावं लागायचं, एकतर पुण्याला जावं लागायचं, एकतर श्रीमंत असले तर मुंबईच्या दवाखान्यात द्यायला. अशा वेळेस तिथे रुग्णालय होणे गरजेचं होतं. तिथे एका भाषणामध्ये मी सांगितलं की लवकरात लवकर रुग्णालय देईन आणि आमचे केदारजींनी जागा बघितली, रुग्णालय चालू केलं. आज आनंद वाटतो कारण कोल्हापूरचे, सांगलीचे, पुण्याचे पेशंट, मुंबईचे पेशंट तिथे येऊन उपचार घेतात. अगदी स्पाईनपासून सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया होतात आणि खूप समाधान मिळतं त्याच्यामध्ये का आपल्या माणसांसाठी आपला उपयोग होतो आहे. ना एकूणच आपण जो जव्हार मोखाड्याचा उल्लेख केलात आणि ज्या पद्धतीची आरोग्य व्यवस्था मागच्या काळात होती, आजही तीच परिस्थिती आहे. म्हणजे अगदी डोलीतनं काही म्हणजे रुग्णांना घेऊन जावं लागतं, रुग्णवाहिका पोहोचत नाहीत. सुरुवातीला आपण रुग्णवाहिकांपासून सुरुवात केली आणि आज एवढं मोठं आपण रुग्णालय तिकडे उभं केलं, हे खरंच कौतुकास्पद आहे. परंतु हे काम करत असताना वेगवेगळ्या पातळ्यांवरती एकाच वेळी काम करणं हे तुम्हाला कसं शक्य होतं आहे? शेवटी आपण सर्व जे चालू श्वासोच्छ्वास घेतो हा याच्यावर कुठाचे तरी आशीर्वाद असतात. चांगलं काम करत असताना काही त्रास देणारे लोक असतात, एक प्रवृत्ती असतात की आपलं चांगलं होऊ नये, चांगलं काम होऊ नये याच्यात अडचणी आणणारे लोक असतात. परंतु आशीर्वाद ही खूप मोठी गोष्ट असते. त्यापेक्षा आज रामनवमी आहे, आपण बघतोय का प्रभू रामाचा जन्मदिवस. प्रभू राम त्या काळामध्ये इतकी मोठी क्रांती करू शकले. छत्रपती शिवाजी महाराज किती लढाई केल्या, वयाच्या 16व्या वर्षापासून 14व्या 15व्या वर्षापासून 50व्या वर्षापर्यंत त्यांनी किती ठिकाणी लढे. छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहास आपल्याला माहिती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अडचणी नाही आल्या का? मी आजच कुठेतरी क्विट वाटलं का चांगल्या कामाला या अडचणी येत असतात, परंतु त्या अडचणीतून आपण पार पडत असतो. येतानाच मला आठवण झाली का बाबा या शहरामध्ये अनेक गरीब लोक जन्माला गरिबीत आले, परंतु चांगलं काम करत गेल्यानंतर ते मोठ्या पदावरपर्यंत पोहोचतात. मी अगदी खात्रीपूर्वक सांगतो का या शहराचे आयुक्त होते. हे आयुक्त जेव्हा UPSC झाले तेव्हा ते एका मित्राच्या घरी रिझल्ट बघायला गेले होते आणि त्यांनी सायकल नेली होती. ती सायकल त्यांची खालून चोरांनी चोरून नेली. मग UPSCचा रिझल्ट झाला, पास झालो आणि एका बाजूला सायकल चोरी केली. म्हणजे त्यांना दुःखही झालं होतं सायकल चोरीला गेल्याचं आणि आनंदही झाला होता. ते मग ठाणे महापालिकेचे आयुक्त होऊ शकले किंवा आपल्या पालघरचे जिल्हाधिकारी होऊ शकले, अभिजित बांगर सर. तर अडचणी येत असतात, परंतु समाधान खूप महत्त्वाचं असतं. आज दररोज आपले कमीत कमी 5 ते 7 मेडिकल कॅम्प चालतात. 28 आपले जिजाऊचे आरोग्य क्लिनिक आहेत की जेणेकरून प्रायमरी स्टेजला, इथे बाजूलाही मानपाड्यामध्ये प्रायमरी स्टेजला आजार समजला का तो शस्त्रक्रियेसाठी आपल्या हॉस्पिटलला यायला जातो आणि खूप आत्मिक समाधान मिळतं आहे. मी तर आमच्या मित्रांना सांगत असतो की एक आरोग्य व्यवस्था अशी आहे की त्याच्यावरती एक मोठा राजकीय पक्ष निर्माण झाला आणि तो राजकीय पक्षाच्या आज तिसरी पिढीही त्या आरोग्य व्यवस्थेला, पहिल्या आरोग्य व्यवस्थेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामावरती उदरनिर्वाह करते. इतकं मोठं काम आहे ते. खरं आहे. म्हणजे आपण ठाणे आणि पालघर जिल्ह्याचा जरी विचार केला तर स्वातंत्र्यानंतर असं कुठलं नेतृत्व उभं राहिलेलं दिसलं नाही. म्हणजे एखाद्याने शिक्षण क्षेत्रात काम केलं तर ते एका क्षेत्रात काम केलं आहे, पण असं वेगवेगळ्या पातळ्यांवरती काम करून, म्हणजे समाजसेवेच्या अंगानं म्हणतो मी, राजकारणातली गोष्ट वेगळी, पण तुम्ही आरोग्य असेल, शिक्षण असेल, महिला सक्षमीकरण असेल, युवकांसाठी वेगवेगळी प्रशिक्षणं असतील, त्यांना नोकरीच्या संध्या असतील, रोजगाराच्या त्यांच्या समस्यांवरती तुम्ही काम करता. तर हे कसं शक्य होतं आहे म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी करताना एकाच वेळी? आता हॉस्पिटल उघडल्यानंतर आपल्याला लक्षात येते का आपल्याकडचे डॉक्टर नाहीत. म्हणजे अगदी तुम्ही तलासरी मोखाड्यापासून तर सावंतवाडीपर्यंत बघायला गेले किंवा महाराष्ट्रातच बघायला गेले तर आपल्याकडे स्वतःचे डॉक्टर्स नसल्यामुळे, डॉक्टर्स कोणाचे असतात? श्रीमंतांची फुलं डोनेशन भरून उद्या 2.5 कोटी 3 कोटी रुपये भरून MBBS करतात, नंतर 5 कोटी रुपये देऊन MD MS होतात. ते झाल्यानंतर काय होतं का त्यांना त्यांचा व्यवसाय करायचा असतो आणि आरोग्य हे प्रामाणिक क्षेत्र आहे, शिक्षण प्रामाणिक क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये जेव्हा गोरगरिबाचा मुलगा मुलगी जाईल त्यावेळेसच आपल्याला समाजाला न्याय मिळणार आहे. त्यासाठी आपण शिक्षण क्षेत्रावरती भरतो किंवा अधिकारी आपले झाले पाहिजेत.
स्पर्धा परीक्षेचे. त्या दृष्टीने आपण शिक्षण क्षेत्राला भर देतो का अगदी मोखाड्यासारख्या तालुक्यामध्ये अतिदुर्गम 3 CBSE शाळा आहेत, जव्हारमध्ये 2 आहेत, विक्रमगडमध्ये एक आहे, भिवंडीमध्ये एक आहे, शहापूरमध्ये 2 आहेत. काय शिक्षण हे मिळालं पाहिजे आणि शिक्षण मिळताना लहानपणी मुलाच्या डोक्यात घातलं पाहिजे का तुला मोठं व्हायचं आहे, तुला जेवढं मोठं व्हायचं तुला उडायचं तेवढं उड, तुला पंखात बल देण्याची ताकद आपण निर्माण करू. जेव्हा शिक्षण घेऊन आपली पोरं प्रशासनामध्ये प्रत्येक जागेवर बसतील, आपली पोरं शिक्षण घेऊन व्यवसाय करतील, आपले मुलं डॉक्टर होतील किंवा नुसतं ITI न होता IIT सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये इंजिनियर होतील, त्यावेळेसच आपली गरिबी दूर होणार आहे किंवा आपल्या समाजाला न्याय मिळणार. आणि आज अभिमानाने आपल्याला सांगतोय का मोखाड्यासारख्या तालुक्यामध्ये एक दिवशी आम्ही कार्यक्रमाला गेलो होतो, एक घर जळालं, तिथे गेल्यानंतर पंचनामा करणारा तलाठी हा आपला होता. आपण वाडा तालुक्यातली खाटीक समाजाची एक मुलगी जिचे वडील चिकन तोडतात, ती पोरगी IITला पाठवून तिचं आज IIT करून आता पुढच्या वर्षी IIMला जाते. ज्यांना आईवडील नसलेला मुलगा कोल्हापूरहून आलेले स्वप्नील माने सर, का जे उद्या शिकायचं होतं, फक्त त्यांच्या मनात इच्छा होती शिक्षण घ्यायचं आहे. इंजिनिअरिंगचं आई गेल्या होत्या, इंजिनिअरिंग शिक्षणाचा बाबा गेले, त्यांना जिजाऊ मिळाली. आज अभिमानाने सांगतो वयाच्या 24व्या वर्षी UPSC होऊन पश्चिम बंगाल कॅडरला IPS ऑफिसर म्हणून काम करतात. त्यांच्या मिसेसही IPS आहेत कर्नाटक कॅडरला. आज बघायला गेलं तर ऊसतोड मजुराचा पोरगा आपल्याकडनं DYSP झालेलं आहे, डेप्युटी कमिशनर लेबरला झालेले आहेत, BDO झालेले आहेत, विविध प्रकारचे. आणि पोलीस किंवा इतर गट कळलं तर ज्या ज्या गावात आपण जाऊ त्या गावात विद्यार्थी भेटतात. कालच मी मंत्रालयात आरोग्य विभागात गेलो, तिथे मुलगी मला आपल्या अकॅडमीची दिसली. या ठाणे शहरात बघायला गेलं तर मोहिनी बारमलसारखी एक आदिवासी तरुणी वयाच्या 19व्या वर्षी पती जातात, 2.5 महिन्याच्या पोटात बाळ असताना. तिला जिजाऊची पोलीस भरती केंद्र इथली कोपरीची मिळाली. त्यावेळेस पोलीस भरतीला उशीर होतो. मुंबई महानगरपालिकेमध्ये अग्निशामक दलाची भरती निघते आणि अग्निशामक दलाची भरती निघाल्यानंतर आपण ट्रेनिंग सेंटर झडपूलला काढतो. तिला अभ्यास करण्याचे आपण पैसे देतो आणि तिला झडपूलला नेलं जातं. जेव्हा 800 विद्यार्थ्यांमध्ये 108-9 विद्यार्थी आपले लागले, त्यामध्ये ती मोहिनी बारमल ही आज फायर ब्रिगेड ऑफिसर म्हणून नोकरी लागली. जे अगदी जव्हारहून आलेली एखादी तरुणी घरी लग्न करून देतात म्हणून ती कागदपत्र घेऊन आपल्या पोलीस भरती केंद्रात येते आणि 4-6 महिन्यातच ती पोलीस होऊन जाते. जिचे आई वडील आपल्याकडे झडपोलीला हॉस्पिटलला आले उपचारासाठी, बघितलं पोलीस भरती केंद्र आहे, ते जाऊन ना त्यांच्या मुलीला पाठवतात, ती पोलीस होते, तिची मैत्रीण येते ती पोलीस होते, तिचा भाऊ येतो तो पोलीस होतो. तर हे सगळं काम आहे किंवा उद्या आंबाडीच्या नाक्यावर भाजी विकणारी ताई आहे, तिची मुलगी पोलीस होते, मुलगी पोलीस होते. हातनासारखं गाव आहे झडपोलीवरून 8-10 किलोमीटर पुढचं, 7 किलोमीटर चालत धावत यायची ती मुलगी, झोपडं होतं तिचं, ती मुलगी प्रशासनामध्ये लागते. अगदी ललित मौलेसारखा तरुण जव्हारचा, वडील गेलेले असतात, लायब्ररीमध्ये अभ्यासाला येतो, त्याला लायब्ररी म्हणून पण आपण ड्युटी देतो. नगरविकास खात्यामध्ये महाराष्ट्रामध्ये STमध्ये पहिला येतोय. जव्हार विक्रमगडचे कल्पेश भावर्म नावाचा विद्यार्थी RFOच्या स्टडीला येतो आहे, RFOमध्ये महाराष्ट्रात सेकंड येतो, त्याचा भाऊ पाटबंधारे खात्यामध्ये ऑफिसर होतो. म्हणजे ही आता एकमेकाची साखळी झालेली आहे. विद्यार्थ्यांमध्ये करिअर गायडन्सच्या मार्फत 5 जिल्ह्यामध्ये आपण कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना स्वप्न मोठी बघायला सांगून त्या पद्धतीने तयारी सुरू आहे. शिक्षण क्षेत्रात काम करत असताना स्पर्धा परीक्षेचं शिक्षण घ्यायचं असेल तर CBSEचे NCERTची बुक असतात, त्यामुळे त्यांना आपण CBSE शाळा सुरू केलेल्या आहेत. जेव्हा गोरगरिबाचा मुलगा मोठी स्वप्न बघेल, शिक्षणाकडे लक्ष देईल. आज तुम्ही भेट द्या कधीतरी जव्हारच्या चालतोड शाळेत द्या, झापला द्या, एकदम मोखाड्याच्या टोकाला असणारा आसा ग्रामपंचायतमध्ये ब्राह्मणपाड्याला द्या, खोडाळ्याला द्या, का तिथले विद्यार्थी आपल्या ठाणा मुंबईच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांसारखेच किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेने अभ्यास करून त्यांचा रिझल्ट येतो आहे. तर जेव्हा हे गोरगरिबांची मुलं शिकतील त्यावेळेसच आपल्याला न्याय मिळणार. तेव्हा जे उद्या कुपोषण असेल, रोजगार असेल, विविध समस्या आहेत जे सेंट्रल गव्हर्नमेंट राज्य सरकारच्या येणाऱ्या स्कीम आहेत त्या प्रत्येक शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी आपले विद्यार्थी प्रशासनात पाहिजेत. त्यामुळं शिक्षण हे खूप पवित्र क्षेत्र आहे, आरोग्यही खूप पवित्र क्षेत्र आहे. त्याचबरोबर महिला सक्षमीकरण, घरची ताई नुसती TV बघणार, मोबाईलवर याचे त्याचे वाणे काढण्यापेक्षा तिला आपण अगदी योगापासून जेवण बनवण्यापासून जे मागतील, इंग्लिश स्पीकिंग पर्सनॅलिटी ज्या मागतील त्या आपण या 5 जिल्ह्यातील भगिनींसाठी ज्वेलरी मेकिंग असेल, शिवण क्लास असेल, कॉम्प्युटर असेल, अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे. का आपली मुलं जिथे असतील तिथे घडले पाहिजे, आपली ताईला जे मागेल ते रोजगारासाठी मिळालं पाहिजे. आज अभिमान वाटतो का आपण वाडा तालुक्यातल्या त्या दिवशी कांबारा गावच्या भगिनी माझ्याकडे आल्या होत्या.
अगरबत्ती बनवतात, साबण बनवतात, फिनेल बनवतात, सर्व गोष्टी घेऊन आल्या होत्या आणि विकतातही. गावागावातल्या आमच्या ताया घेतील. तर तेव्हा ही गरिबी, जर आपल्याला आपला देश बलवान करायचा आहे, आपलं राज्य देशामध्ये नंबर 1ला न्यायचं आहे, तर आपल्याला प्रत्येक व्यक्तीने काम केलं पाहिजे. त्या दृष्टीने काम चालू आहे. शेतकऱ्यांबाबतही दरवर्षी 5 लाख आंब्याची झाडं आपण देऊन शेतकरी सक्षम कसा होईल त्यासाठी प्रयत्न करतोय. जिथे जिथे गाळ काढायचे तिथे जिथे मागतील तिथे आपण JCB देतोय. शासनाकडून ज्या योजना पाहिजे त्या शासनाकडून योजना देण्याचा प्रयत्न करतोय. का आपण एक समृद्ध, आता आपण बघतोय आता जागतिक महायुद्ध चालू आहे. काही छोटी छोटी राज्य आहेत पण ती समृद्ध असल्याने आज अमेरिकेसारख्या देशाबरोबर पण लढतात ना. त्याप्रमाणे आपला देशही बलवत्तर झाला पाहिजे. खरंच तुम्ही खूप चांगलं सांगितलं की समाजात काही बदल घडवायचा असेल तर शिक्षणाशिवाय चांगला पर्याय नाही की जो समाजामध्ये बदल घडवू शकेल. तर हे सगळं करत असताना, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना पैशाचं सोंग काही आणता येत नाही. हे तुम्ही कसं उभं करता आणि कशा पातळीवरती काम करता? म्हणजे अगदी मला तर आनंद वाटतो का म्हणजे आईचं, मी सकाळी 5:30 पावणे 6 वाजता 5:30 वाजता भाकरी करून 5:45 वाजता भिवंडीला कॉलेजला येतं, आई सोडायला यायची. आज आमच्या घरातले वडीलही तितकं करतात, आईही करते, मी करतोय, माझी दोन्ही मुलंही. म्हणजे आता मुलगीही आता शहापूरच्या दवाखान्यात आहे. मगाशी येताना मी फोन केला तर मुलगाही साईडवर उभा आहे. जेव्हा सर्व मिळून आम्ही काम करतो, आमच्या कुटुंबालाही आपल्यासारख्या 1,00,000-2,00,000 रुपये महिन्याला भरपूर गोष्ट राहते. मग व्यवसाय आपला कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे. त्या कन्स्ट्रक्शनच्या बिझनेसमधून येणाऱ्या प्रॉफिटमध्ये 80 ते 90% प्रॉफिट हा 100% समाजासाठी वापरला जातो. का कधी कधी सरकारकडे पैसे नसतात, मग बँकांकडनं कर्ज घेऊन उद्या व्यवसायाला मदत केली जाते. परंतु सामाजिक काम कुठं रोखलं जात नाही. उद्या वेळ आली तर कुठे खाजगीतून व्याजाने पैसे घेतले जातात. उद्या पगार करायचे आहेत किंवा कुठल्या गोष्टी आहेत, परंतु काम थांबलं जात नाही. पैशाचा सोंग करता येत नाहीत. आपण बरोबर बोललात मुद्दा. परंतु मदत करणारे किंवा कुठे ना कुठे मार्केटमध्ये चांगल्या कामासाठी मदत करणारे लोक असतात, मदत होते आणि रेटलं जाते. किंवा आमचे कामगार आहेत, डॉक्टर्स असतील, टीचर्स असतील, उद्या 2 महिने पगार नाही आला म्हणून कोण काय राजीनामा देऊन जात नाही. त्यांना माहिती आहे का पैसे आज ना उद्या मिळणार आहेत, काम मोठं आहे. शिक्षक असतील, प्रत्येकजण कन्स्ट्रक्शन कंपनीचे लोक असतील, अगदी ड्रायव्हरसारखा माणूस आहे, त्यालाही 2 महिन्याचा पगार नाही दिला म्हणून तो कधी काम बंद नाही करत किंवा राजीनामा देऊन जात नाही. त्यांना माहिती आहे का आपल्या सांबरे साहेबांकडे पैसे आले तर पैसे मिळणार आहेत, त्या आशेने काम करतात. आज 1,500-2,500 हजार लोक आपल्याकडे काम करतात. परंतु प्रत्येकाचा विश्वास आहे. वेंडर्स असतात कन्स्ट्रक्शन कंपनी, त्यांनाही माहिती आहे का पैसे आल्यानंतर आपल्याला 100% पैसे मिळतील. त्याच्यातून पैसे आल्यानंतर पहिले आपण त्यांचे पैसे देऊन काम केलं जातं. कायम विरोधक असा आरोप करत असतात की भ्रष्ट मार्गातून आलेल्या पैशातनंही समाजसेवा सुरू आहे. तर याकडे तुम्ही कसं बघता, की विरोधकांच्या या आरोपांकडे कसं बघता? पहिली गोष्ट, त्यांनी काय काम केलं. विरोधकाला काय असतं साहेब, का त्यांचं काम पण महत्त्वाचं असतं. जे कोण आरोप करतात त्यांचं काय काम आहे ते महत्त्वाचं आहे. जे आरोप करतात ते सत्तेत असतील किंवा विरोधात असतील तर त्यांच्याकडे मायबाप सरकार आहे. जर असं काय असलं तर ते खरोखर गळ्याला फास लावू शकतात. पहिली गोष्ट काय आहे का माणसाला झोप शांत लागली पाहिजे, हे मी स्वतः मानतोय. मला जर उद्या पैसे कमावायचे असते तर मी या गोष्टी केल्याच नसत्या. आज आपण बघताय का ठाण्यासारख्या शहरामध्ये 21 झोपडपट्ट्यांना आपल्या मुलांना शिक्षण देण्याचं काम चालू आहे. अगदी येऊरच्या आदिवासी पाड्यात गेले तरीसुद्धा शिक्षण दिलं जातं आहे. इंदिरानगरमध्येही शिक्षण दिलं जातं आहे. ठाणा स्टेशनसारख्या ठिकाणी मोठ्या भाड्याने जागा घेऊन स्पर्धा परीक्षेचे रेग्युलर क्लासेस, कॉम्प्युटर क्लासेस सुरू आहेत. आपण आता मानपाड्यात बसलात, आदरणीय मीनाक्षीताई आणि शिंदेसाहेबांनी जागा उपलब्ध करून दिली. त्या जागेमध्ये प्रत्येक फ्लोअरवरती खाली भगिनींसाठी हे चालू आहे. फर्स्ट फ्लोअरला आपला स्पर्धा परीक्षा अभ्यास, वरती कॉम्प्युटर क्लासेस सुरू आहेत. प्रत्येक फ्लोअरवरती काम चालू आहे. तर असं ठाणे शहरातली एका गोष्ट सांगतोय. कल्याणमध्ये हीच परिस्थिती आहे, भिवंडी शहरामध्ये हीच परिस्थिती आहे. प्रत्येक ठिकाणी म्हणजे अगदी मोखाड्यासारख्या ठिकाणी फ्री कोचिंग क्लासेस आहेत, विक्रमगडला फ्री कोचिंग क्लासेस आहेत. जिथे जिथे विद्यार्थी मागतील विद्यार्थी घडला पाहिजे यासाठी काम आहे. लोक आरोप करणारे ते करत आहेत. लोकांनी महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाईंना नाही सोडलं, छत्रपती शिवाजी महाराजांना नाही सोडलं. आपण बघतो इतिहास आहे, संत तुकारामांना नाही सोडलं, ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या कुटुंबाला नाही सोडलं. तर आपण तर जनमाणूस आहेत, ते तर देव होते. तुम्ही महात्मा फुलेंचं नाव घेतलं आणि मला एक आठवलं की महात्मा फुलेंचा सुद्धा बांधकाम व्यवसाय होता आणि वेगवेगळे त्यावेळचे ब्रिटिश सरकारचे वेगवेगळे प्रोजेक्ट त्यांनी, अगदी मुंबई महापालिका सुद्धा त्यांनी बांधण्याचं काम केलं. तर कुठला व्यवसाय करणं हे काही चुकीचं नाही, अजिबात नाही. परंतु त्या व्यवसायातून मिळालेल्या पैशातून आपण समाजाला काही देणं लागतो, ही भूमिका घेणं खूप महत्त्वाचं असतं आणि ते तुम्ही घेताय. पण तरीसुद्धा विरोधक कायमच आरोप करत असतात की आपण समाजकारणाच्या आडून राजकारण करत असता. तर याकडे कसं बघता? विरोधकांना आरोप करायचे ते करू दे. आता आपल्या 9 CBSE शाळा आहेत, आपण आणखीन 41 बांधणार, म्हणजे 50 CBSE शाळा आहेत. त्यांनी 500 बांधाव्या.
त्यांना शुभेच्छा आहेत आमच्या. त्यांनी उद्या भ्रष्टाचाराच्या पैशात ते बांधावं. आम्ही तर नाही सांगत का आम्ही आमच्या आयुष्यात तशी कृत्य करणार नाही. आम्ही 50 स्पर्धा परीक्षा अभ्यासिका आहेत, 35 पोलीस भरती करते आहेत, त्यांनी त्याही तिथे 500-500 कराव्या. आपल्याला आनंदाची गोष्ट आहे. आम्हाला तर तेच तर करायचं आहे की ज्यांच्याकडे पैसा साठवलेला आहे तो पैसा साठवून सडवण्यापेक्षा समाजाच्या चांगल्या कामाला लागला पाहिजे. आणि समाज दाखवून देतो ना, आपण बघितलं असेल त्या छोट्या छोट्या गोष्टीलाही समाज दाखवून देतो का चांगल्या कामाच्या पाठीमागे समाज ठामपणे उभा असतो. असा कुठलाच दिवस माझा नाही का मला माणसांच्यात मी नाही आहे. मला येतानाच सकाळी एक फोन आला होता माझ्या फ्रेंडचा मुंबईवरून. तर मी त्यांच्याशी बोलत होतो काय कुठलाही व्यवसाय करताना तुम्ही मागे बघू नका म्हटलं. जेव्हा तुम्ही हा पण काळ बघितला आहे का 2013च्या वाडा भिवंडीच्या टोलनाक्यानंतर का मला माणूस बोलायला नसायचा. आज मला एकही मिनटं फुरसत नसतो कुठलाही याचा. तर त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. जो व्यवसाय तुम्ही निवडला त्या व्यवसायामध्ये बेस्ट कसं बनण्याचं करायचं आहे. तिथे म्हटलं तुम्ही क्लासेस घेणार आहेत तर आई वडील नसलेल्या विद्यार्थ्याला मोफत शिक्षण दिलं पाहिजे. वडील नसलेल्या विद्यार्थ्याला 50% दिलं आणि जो रिअलच गरीब आहे त्यालाही मोफत शिकवलं पाहिजे. हा उद्देश करा. नुसता व्यवसाय करता कामा नाही. आज आपण बघतोय का अनेक क्लासेस चालतात, 10-10, 15-15 हजार कोटीचा टर्नओव्हर होतो. अशा वेळेस 4 लाख रुपये फी घ्यायचे, आपण लाख रुपये खर्च आहे तर 1.5 लाख रुपयेच घ्या ॲटोमॅटिक. आणि ते चांगल्या क्वालिटीचं द्या. कुठे निघून जाल पुढच्या 5-6 वर्षाचं बघा. आणि लोक काय बघतात त्याच्याकडे बोलण्यात चाललं नाही. आपल्याला गंमत माहीत आहे का वडील आणि मुलगा गाढव विकायला जातात, गाढवावर बसलं तरी बोलतात, नाही बसलं तरी बोलतात. मी एवढं अधिकाराने सांगू शकतो की ज्या गावात मी जन्म घेतलेला आहे त्या गावचा मी सरपंचही नाही होऊ शकत. त्या तालुक्याचा पंचायत समिती सभापती नाही, आमदार नाही, खासदार नाही, जिल्हा परिषद आहे. त्या गावामध्ये जर मी इतकं मोठं करू शकतो 200 लोकवस्तीच्या गावामध्ये 2000 विद्यार्थी अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तर येत आहेत, गुजरातहूनही विद्यार्थी तिथे येत आहेत. देशामध्ये पहिला प्रयोग आपण केला आहे की इयत्ता 9वीपासून JEE नीटचे क्लासेस सुरू केलेत आणि त्यासाठी IIT टीचर आणलेत. एका 200 लोकवस्तीच्या आदिवासी गावामध्ये IIT शिकलेले टीचर आपण आणलेले आहेत. नुकताच लागलेल्या JEEच्या रिझल्टमध्ये 98% एका विद्यार्थ्याला मिळाले. म्हणजे हा रिझल्ट आहे का त्याच कॉलेजमधून IITला जाणारी मुलगी बघितली. अनेक विद्यार्थी VJTया किंवा इतर चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजला, पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश करतात. अनेक विद्यार्थी MBBSला जातात. हे आपण समोर बघितले. आपण जे काम करतो आहे का अगदी आपल्याला अभिमानाने सांगू शकतो का आपल्या विक्रमगड तालुक्यातला खुडेत नावाचं गाव आहे का ते ग्रामपंचायतमध्ये शिपाई असणारा व्यक्ती, त्याच्या मुलगा मोबाईलच्या यूट्यूबवर अभ्यास करतो, त्याला नीटमध्ये चांगले मार्क मिळतात, त्याला MBBSला कोठ्यातून प्रवेश मिळाला असताना त्या कॉलेजने प्रवेश दिला नाही, त्याला प्रायव्हेट कॉलेजला प्रवेश देऊन आपण शिक्षण देतोय. वाडा तालुक्यातील मुलगा नाणेगावचा का जो उद्या विशाल पाटील म्हणून का जो उद्या यूट्यूबवर मोबाईलवरती अभ्यास करून त्याला नीटला वेदांताला आज 4था वर्ष त्याची फी आपण भरतोय. भिवंडी तालुक्यातली मुलगी बंगला आहे दिसायला, मुलीला शिकवायचं नाही म्हणून तिला फी दिली जात नाही, तिचे 25-25 लाख रुपये आपण भरलेले आहेत. ठाणे शहरातल्या विद्यार्थ्यांचे भरले आहेत. या शहरातला आता बाजूच्या माजिवडा भागातील एका प्लंबरचा मुलगा, त्याची काय जातपात आपल्याला माहीत नाही, आपला महाराष्ट्रातला नाही, ओडिशाचा प्लंबर, त्याच्या वडिलांचे हात सडलेले. मी गेलो होतो. 10x6चं घर त्याचं, त्याच्यामध्ये त्यांचे आईवडील राहतात, मुलाचे आईवडील राहतात आणि मुलगा अभ्यास करून 611 मार्क काढले होते. आज अमरावतीसारख्या ठिकाणी त्याला आपण MBBSला शिकवतो, लातूरसारख्या इंजिनिअरिंग कॉलेजला पूर्ण फी आपण भरतोय. त्याच्यामुळे कोण काय बोलतं याच्याकडे आपल्याला काय लक्ष द्यायची गरज नाही. कल्याणच्या पेपर विकणाऱ्या माणसाची मुलगी MBBSला तिची आज 4था वर्ष फी आपण भरतोय. त्याच्यामुळे कोणाचं काय बोलतं त्यापेक्षा आपण काय काम करतो ज्याच्यामध्ये आपल्याला आपल्या कुटुंबाला समाधान मिळतं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि पैसा सडवण्यापेक्षा किंवा उद्या तुमच्याकडे जास्त पैसे झाले परप्रांतीयांच्या ताब्यात देणार, परप्रांतीय उद्या उडून जाणार, किंवा आपल्या पश्चात आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आहे किंवा जगज्जेता सिकंदरही रिकाम्या हाताने गेलेलं. जे जास्त चांगलं काम करू किंवा आपला पैसा आपल्या राज्यातील लोकांनी खाल्लं शिक्षण आणि आरोग्यावर तर त्याच्यापेक्षा आनंदाची दुसरी गोष्ट असते. खूप महत्त्वाचं आहे. हा तुम्ही मुद्दा आता मांडलात. आपण रचनात्मक काम केलं म्हणजे सगळं शिक्षण असेल, आरोग्य असेल, महिला सक्षमीकरण असेल, या रचनात्मक कामाबरोबरच आपण संघर्षात्मक कामसुद्धा केलं. अनेक आंदोलनं केलीत, त्यावेळेस आपल्यावरती अनेक गुन्हे दाखल झाले. तर आत्ता हे सगळं संघर्षात्मक काम किंवा पालघरचं तुमचं एवढं मोठं उपोषण, तिथे हजारो लोक तुमच्या पाठीशी उभे राहिले, तर ह्या आंदोलनांकडे कसं बघता? आंदोलन तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिका आणि संघर्ष करा. मी बोललो ना का छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर ज्यांना कळले त्याला कसलीच कधी कुठे अडचण येणार. ते माझ्या सकाळी मुंबईच्या मित्राला मी बोललो की ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर कळले त्याला कुठेच अडचण कधीच येणार नाही म्हटलं. कारण ज्यांनी आयुष्यभर संघर्षच केला आहे आणि तेच आपले आदर्श आहेत. त्यामुळे
संघर्ष हा करतच राहायचा. म्हणजे आज बघायला गेलं तर देशाच्या पंतप्रधानांनी संघर्ष करूनच बसलेले आहेत, आपण पाहतोय. आज राहुल गांधीही संघर्ष करतायत, तेही आपण बघतोय. एखादा UPSCचा विद्यार्थी होतो, आता ते सातपुते मॅडमकडे केस आहे, एका शेतकऱ्याची मुलगी IPS झाली, संघर्ष करूनच झालेली आहे. मी स्वप्नील माने सरांचं उदाहरण दिलं, संघर्ष करूनच गेले. का आई गेल्या होत्या, लोकांकडे फळे विकून त्यांनी शिक्षण घेतलं, इंजिनिअरिंग शिक्षण घेत असताना बाबा गेले, संघर्ष करूनच तेही झाले. मोहिनी भारमलची गोष्ट सांगितली का 2.5 महिन्याच्या पोटात बाळ असताना पती जातात. एखादी मुलगी आत्महत्या केली, ती ठाण्याच्या वागळे इस्टेट भागात लोकांची धुनीभांडी करत होती. डिलेव्हरीनंतरसुद्धा तिला धुनीभांडी करायला लागायची, कारण मुलाला दुधाचे पैसे कोण देणार. ती संघर्ष करून जेव्हा आपल्याकडे आली तेव्हा ती आज आपण सॅल्यूट मारतोय का आज मुंबई महानगरपालिकेमध्ये अधिकारी पदावर हजारोच्या संख्येने विद्यार्थी आपल्या प्रशासनात लागले. ते नुसते लागलेत का, संघर्ष करूनच लागलेत. आणि संघर्षामध्येच मजा आहे. आता थोडं राजकारणाकडे येऊ. सामाजिक कामावरती आपण बोललोत. आपण पालघर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद निवडणूक लढलात आणि पहिल्याच वेळेस आपण उपाध्यक्षसुद्धा झालात, परंतु न्यायालयाच्या निर्णयामुळे आपल्याला ते थोडं ते पद सोडावं लागलं, त्या जागा OBC आरक्षणामुळे. परंतु मिळालेल्या संधीत म्हणजे जो काही कालावधी तुम्हाला मिळाला, त्या कालावधीत नेमकं काय सामाजिक काम तुम्ही केलं की समाजाचं काय भलं करता आलं आपल्याला? पालघरचा इतिहास कधीतरी लिहिला जाईल आणि राजकारणाचा इतिहास लिहिला जाईल, तर नक्कीच माझा जिल्हा परिषदचा कार्यकाळ 1 वर्षाचा तो सुवर्णाक्षराने लिहिला जाईल. असा एकमेव जिल्हा परिषद सदस्य मी होतो का मी कुठलाही भत्ता घेतला नाही, गाडी घेतली नाही, PA घेतला नाही, कुठल्याच गोष्टी घेतल्या. माझं केबिन आहे, ते केबिनही मी स्वतःने हे केलं होतं. कोविड काळ चालू होता किंवा अडचणी नको म्हणून AC आमच्या केबिनमध्ये कधी लावला गेला नाही. इतकंच नाही तर दिवस रात्र जिल्हा परिषदचे कर्मचारी माझं डोक्यात असायचं की शिक्षक जर शाळेत 9:30 पावणे 10 ते 5:30 राहिला तर ॲटोमॅटिक विद्यार्थी शिकतात. जिथे गेलो तिथे मी जायच्या अगोदर अशी परिस्थिती होती की शिक्षक आळीपाळीने शिक्षक यायचे. 4 शिक्षक राहिले ते 1 ॲब्सेंट असेल तर 3 शिक्षक यायचे. ते दिवस रात्र आपण प्रत्येक शाळा गेले, म्हणजे अंगणवाडी असेल, शाळा असेल, दवाखाने असेल. दवाखान्याची अशी परिस्थिती पाहिली का आमच्या जिल्ह्याचे एक अधिकारी होते आरोग्याचे, त्यांची ती मैत्रीण म्हणून डॉक्टर होती म्हणून ती मैत्रीण नाशिकलाच राहायची, फुकटचा पगार घ्यायची. मी सिओना घेऊन गेलो, तिथे सस्पेंड करायला लावली. एक डॉक्टर होते ते आमचे पालकमंत्र्यांचे नातेवाईक होते, ते यायचे, त्यांना निलंबित केलं का जेणेकरून पगार तुम्ही आमचा घेतोय तर आमच्या एका PSCला गेलो तर खोटी नावं रजिस्टर केली होती मेडिसिनसाठी, काय एवढे लोक आले, ते उघडकीस केलं. अगदी उपकेंद्रांना स्टाफ राहायचा नाही, शिक्षक राहायचे. ज्याला ज्या गावात पगार दिला जातो आहे, आदिवासीचा भत्ता मिळतो, त्यांनी त्या गावात राहिलं पाहिजे. ग्रामसेवक नावाचं एक मोठं प्रस्थ असतं. पालघरचे ग्रामसेवक ग्रामीण भागात यायला तयार नव्हते. त्यांना आम्ही चौकशा लावून 9 ग्रामसेवक, 11 अंगणवाड्या न बांधता पेमेंट केलं. 9 ग्रामसेवक ऑन दी स्पॉट सस्पेंड केले. ज्यांच्या चुका होत्या त्या पद्धतीने केले. पालघर भागातले ग्रामसेवक ग्रामीण भागातले आणले, ग्रामीण भागातले पालघर भागात आणले. म्हणजे नोकरी करताय बिनकामाचे आमचे शिक्षक असायचे, खोटी मेडिकल बिलं असायची. जिल्हा परिषदला काम करत असताना बघितलं, जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात शिक्षक सोडायचं तर 2 लाख 3 लाख रुपये रेट ठरला होता. आरोग्य सेविका असली तिच्या बदलीचे 50,000 रुपये होते. विविध बदल्या ते सगळ्या साफसुथरं करायला लावल्या होत्या. कुठल्याच बदलीमध्ये आमच्याकडे एकही रुपया नव्हता. पहिली गोष्ट, शिक्षक सोडायचे नाही. ज्या जिल्ह्यामध्ये आदिवासी जिल्हा आहे, 35% शिक्षक कमी असतानाही वरून मंत्र्यांचा फोन आला, कोणाचा फोन आला की एकही शिक्षक सोडू दिला नाही. शाळा दुरुस्तीच्या नावाने आमचे पदाधिकारीच मोठ्या प्रमाणात करप्शन, ते बंद केलं होतं. का ज्या गोष्टी शक्य झाल्या त्या केल्या होत्या. मी 9:15 वाजता ऑफिसला जाणार तर 9:30 वाजता आमचे HOD सगळे केबिनला असायचे चहा प्यायला. माझी विनंती तीच असायची का पहिल्या दिवशी मी बघितलं होतं का एक शिक्षक विक्रमगडचे होते, ते पेन्शनसाठी त्या FDमध्ये फेऱ्या मारत, त्यांचा पाय सडला होता. त्या दिवसापासून सांगितलं आनंदीबाई पेन्शन योजना झाली पाहिजे का त्यांना सन्मानाने त्याच दिवशी शेवटच्या दिवशी पेन्शन मिळाली पाहिजे, ती योजना लावली होती. शिक्षक सोडले नव्हते, कुठले नवीन शिक्षक भरतीसाठी प्रयत्न चालू केले होते, कर्मचारी भरतीसाठी केले होते. म्हणजे अगदी पहिला असेल का जिल्हा परिषदमध्ये काय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही बोलवलं होते, SP आले होते, सगळे अधिकारी आले होते, जिल्ह्याचे विषय STचे डेपो मॅनेजर, डिव्हिजन मॅनेजर सर्व आले होते. का जे जिल्हा परिषदचे अधिकारी आहेत ते अधिकार आपण जिल्ह्यातील नागरिकांना द्यायला लावले होते. आणि खूप आनंद मिळत होता का अगदी रात्री एखाद्या लग्नावरून आलं तरी PSCला व्हिजिट केली, डॉक्टर नशेत राहिला तर त्याची मेडिकल केलेली आहे, विविध गोष्टी केल्या. खूप आनंद मिळत होता ते काम करतात. अंगणवाडीत गेलं तर तिथलं विद्यार्थ्यांना द्यायला आणलेलं अन्न खाल्लेले, नाश्ता केलेले, खूप समाधान वाटायचं. नाही, आपण राजकारण म्हणून पालघर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदमध्ये मिळवलेलं यश असेल, त्या काळची राष्ट्रवादी काँग्रेस असेल, सोबत तुम्ही त्यांच्या होतात, आणि नगरपंचायतीच्या एकूणच सगळे नगरसेवक असतील, तर
जे जिल्ह्यात राजकीय पक्ष आहेत त्यांच्या तुल्यबळ तुमचे उमेदवार नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांची संख्या, पंचायत समिती सदस्य संख्या, असं संख्याबळ बघितलं तर एखाद्या राजकीय पक्षापेक्षाही जास्त संख्याबळ तुमच्याकडे होतं. तर ही जनसामान्यांमध्ये ताकद तुम्ही कशी काय मिळवलीत? जनसामान्यांचा प्रत्यक्षात चालणाऱ्या कामावर विश्वास आहे ना. नुसता निवडणुका आल्या का 8 दिवस भाषणं बांधून हे करून कंटाळलेत लोक. मी काय म्हटलं मगाशीच का आपल्या 9 शाळा आहेत, आपण आणखीन 41-50 करणार आहेत. राजकीय पक्षांनी त्यांच्या पक्षाच्या नावाने शाळा काढल्या पाहिजे. बरं. पक्षाच्या नावाने जर त्यांना शासन करतंय, परंतु आपल्या पक्षाच्या नावाने हॉस्पिटल काढले पाहिजेत का, जेणेकरून लोकांना तिथे वाटलं पाहिजे का हा माझ्या पक्षाचा, मी ज्याच्यासाठी दुसऱ्या माझ्या भावाबरोबर भांडण करतोय का गावातल्या माझ्या एखाद्या बांधवाबरोबर वाद करतोय, तर माझ्या पक्षाने माझ्यासाठी आरोग्य, माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी शाळा काढलेली आहे, माझ्या मुलांना 10वी-12वीवरून नोकरी लागण्यासाठी गटचे ट्रेनिंग सेंटर काढलेले आहेत, माझ्या मुलाला कलेक्टर झाला पाहिजे म्हणून माझ्या राजकीय पक्षाच्या या नेत्याने इथे UPSCची अकॅडमी स्पर्धा परीक्षा काढले, पुस्तकं ठेवलेत. हे वाटलं पाहिजे ना. हे जेव्हा त्यांना वाटेल तेव्हाच काम करायला मजा येईल. त्यांनी कामाची स्पर्धा केली पाहिजे. लोक तर चांगल्या कामाच्या बरोबरच असतात, आपण बघितलेलं आहे. लोक काही म्हटलं तरी तुम्ही बघितले असेल, भिवंडी लोकसभा असेल का कुठेही, आजही या राज्यामध्ये मी अभिमानाने सांगू शकतो का आज तारीख आहे, समजा रामनवमी आहे, तुम्ही 3 दिवसात एखादा मेळावा घ्यायला सांगा, 1,00,000-2 लाखभर लोक एकही पैसा न देता जमा करण्याची ताकद आपल्याकडे. आपल्याला खोटं थोटाणी नाही सांगायचं आहे, खोटी पुस्तकावरती समाजालाही नाही फसवायचं आहे. आपले विचार वेगळे जे आहे ते वास्तव कामावरती समाज 100% आपल्याबरोबर असतो. तर तुम्ही खूप महत्त्वाचं सांगितलं की सामाजिक कामावरतीच भरोसा ठेवून लोक तुम्हाला मतदान केलं किंवा लोक तुमच्या पाठीशी राहतात. पण मधल्या काळात एक असं लक्षात आलं की ज्या तुमच्या सामाजिक कामाचा सर्वाधिक लाभ या परिसरातला आदिवासी समाज असेल, दलित समाज असेल, OBC समाज असेल, या समाजाला झाला, परंतु मी त्याचे लाभ एका अर्थाने घेतलेत या समाजाने. पण असं दिसतंय की पेसासारख्या गोष्टीमध्ये निलेश सांबरेंना टार्गेट केलं जातं आणि त्यांना बदनाम केलं जातं की ते पेसाच्या विरोधामध्ये आहेत. तर नेमकं काय भूमिका तुमची होती त्या काळात की पेसाच्या खरंच तुम्ही विरोधात होतात का? अजिबात मी कधीही कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही आहे. गंमत काय होती का मी उपाध्यक्षपद गेल्यानंतर दुसरे पदाधिकारी आले. बरं. आपल्या शाळेचे मी उपाध्यक्ष असताना मी बघितलं होतं का मुंबई महापालिकेचे 150 शिक्षक आले म्हणून यांनी 150 शिक्षक सोडून दिले होते आधीच्या बॉडीने. मीरा भाईंदरचे 60 शिक्षक आले म्हणून यांनी 60 शिक्षक सोडून दिले. आणि नंतर ते शिक्षक जे मूळ होते त्यांना परत त्या महापालिकांनी बोलून घेतलं. म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये 150 आणि 160 210 शिक्षक कमी झाले होते. निवृत्त होतात ते कमी होते. जवळजवळ 3,500 शिक्षक कमी असताना आपल्या काही महाभागाने जिल्ह्यातील पदाधिकारी असतील, राजकीय पक्ष नेते यांनी 3-3 लाख रुपये लोकांकडून घेऊन 700 शिक्षक सोडायला लावले होते. बरं. पण ते 700 शिक्षक सोडायला लावल्यानंतर मला समजल्यानंतर मी शिवनशी बोललो, आमच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं बाबा बघा तिथे विरोध करा. आणि मी कोर्टामध्ये केस टाकली का जोपर्यंत आमच्या जिल्ह्यामध्ये शिक्षक भरती 10% पेक्षा कमी राहत नाही शिक्षक, तोपर्यंत एकही शिक्षक सोडू नये. आणि त्याला स्टे घेतला होता. म्हणजे अगदी ॲडव्होकेट तलेकर म्हणून वकील केले होते, मोठे वकील आहेत मुंबईतले, मुंबई औरंगाबाद उच्च न्यायालयाचे मोठे वकील, त्यांना वकील केलं होतं आणि त्यांनी त्या पद्धतीने भूमिका मांडून एकही शिक्षक सोडू नये म्हणून ऑर्डर केली होती. आता याच्यामुळे काय झालं की ज्यांना 3-3 लाख रुपये 7-21 जवळजवळ 21 कोटी रुपये ज्यांनी जमा केले होते आणि वाटप ठरलं होतं कोणाला काय द्यायचे, त्यांच्या तळपायाचे आग गेले. आणि शिक्षक कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध जो गरजेचा होता का प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळालं पाहिजे, त्याच्याने आमच्याकडच्या 35 ते 40% शाळा बंद पडल्या असत्या. मग ते शिक्षक न सोडल्यामुळं या राजकीय पक्षाच्या लोकांनी वळवलेलं का निलेश सांबरेंनी पेसाची भरती होऊ नये म्हणून. आणि म्हणून मी सांगतो ना, शिक्षण गरजेचं आहे. म्हणजे अगदी ज्याला शिकलेलं आहे त्यांनी ती लगेच नेटवरती याचिका काढली असती, त्याच्यातले पॉईंट काढले असते, त्याला समजलं असतं. पण तोंड आपण, आणि राजकीय पक्षाची लोक या गोष्टीत एकदम माहीर असतात. आपल्याला आठवत आहे का मनोहर जोशी साहेब मुख्यमंत्री असताना गणपती दूध पिला, 5 मिनिटात सगळ्या राज्यभर झालं होतं. प्रत्येक जण दूध घेऊन उभे असेल, तुम्ही आम्ही पण असू कदाचित. तर ते या सगळ्या गोष्टी अशिक्षितपणामुळे घडतात. म्हणून शिक्षण देण्याचं काम चालू आहे. का मोखाड्यासारख्या तालुक्यामध्ये 3 CBSE शाळा उघडल्यात, आपण मोफत उघडल्यात. जव्हारसारख्या तालुक्यामध्ये 2 उघडल्यात. किंवा तलासरीला आम्हाला CBSE शाळा उघडायची म्हणून राजकीय पक्षाच्या लोकांनी विरोध केला. एका हॉटेल व्यावसायिकांनी जागा दिली होती, तिथे झेंडे लावून बंद पडलं. किंवा एक विद्यमान त्या काळचे खासदार होते, ते त्या माणसाकडे जाऊन बसले की शाळा अजिबात निलेश सांबरेला द्यायची नाही. म्हणजे हा समाज हा अशिक्षित राहिला पाहिजे हेच बऱ्याच लोकांना वाटतं. कोणी जर शिकले तर उद्या आपल्या मुलांच्या बरोबर राजकारणात स्पर्धक होतील, आपल्याबरोबर होतील. त्यामुळं ते शिकता कामा नये असं वाटतंय. तर त्या पलीकडे जिजाऊ आहे का जिजाऊ पोटातल्या बाळापासून 100 वर्षाच्या आजोबापर्यंत त्याचं आयुष्य कसं वाढलं पाहिजे यासाठी प्रयत्न करतो.
पोटातल्या बाळापासून माँसाहेब जिजाऊंनी छत्रपतींना ज्याप्रमाणे मोठी स्वप्न दाखवली, मोठे विचार दाखवले, स्वातंत्र्यासाठी लढायला शिकवलं, त्या पद्धतीने जिजाऊही शिकवते. गावागावात जाऊन, प्रत्येक घराघरात जाऊन, का आपली आई जमीन आहे, जमीन विकता कामा नये. आपल्याला काय पाहिजे, अडचण आहे, शिक्षण आहे, तर शिक्षणासाठी आपली जिजाऊ आपल्यासाठी तयार आहे. आपल्याला आरोग्य व्यवस्था पाहिजे, तर त्यासाठी रुग्णवाही पासून, आरोग्य क्लिनिकपासून तर मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलपर्यंत आपली जिजाऊ बरोबर आहे. या सगळ्या गोष्टी प्रत्येक समाजाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं. का आता आपण आपली जमीन विकता कामा नये, आपल्यावर कुठेही अत्याचार झाला तर जिजाऊ आपल्याबरोबर परिवाराप्रमाणे असेल. आपल्याला गोष्ट आठवते का, बडोदा एक्सप्रेसवेचं काम चालू होतं. एका आदिवासी कुटुंबातील एका भगिनीला विवस्त करण्यात आलं होतं. तिथे आपले जिजाऊचे लोक गेले, हे केलं, तर तिथे काही लोकप्रतिनिधी आले, गोंगाट केला, दुपारनंतर मॅनेज झाले. आपण बघितलं त्या गोष्टी. आपण मुंबई अहमदाबाद रोडची परिस्थिती बघतोय का, आज इतका दयनीय अवस्था. एक दिवशी जिल्ह्याची DPDC रद्द झाली का बाबा त्या ठेकेदाराला बोला, दुसऱ्या DPDCला कोणी आवाजही नाही काढला. हा आवाज दाबला जातो कारण आपले लोक अशिक्षित आहेत. जेव्हा बाबासाहेब सांगतात की शिक्षण घ्या, आणि शिक्षण घेतलेला विद्यार्थी हा उद्या वाघिणीसारखा गुरगुरू शकतो, वाघिणीचं दूध पिऊन शिक्षण घ्या, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, तर ते शिक्षण देण्याचं काम आपण करतो, विचार देण्याचं काम करतो, चांगले विचार देण्याचं काम करतो. तुम्ही म्हणालात की पेसाच्या विरोधात तुम्ही नव्हतात, पण अजिबात नव्हतो. एक मुद्दा असा येतो आत्ताच्या घडीला पेसा कायद्याने, की आदिवासी समाज आणि बिगर आदिवासी समाज याच्यामध्ये दिवसेंदिवस दरी वाढताना दिसते. तर मग ह्या प्रश्नाकडे कसं पाहायला पाहिजे आता? संयुक्ताने ज्याप्रमाणे बाबासाहेबांच्या राज्यघटनेप्रमाणे ते सगळे निर्णय व्हायला पाहिजेत. बरोबर. का त्या जिल्ह्यामध्ये बिगर आदिवासी लोक राहतात, ज्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स आहेत गावागावात, त्याप्रमाणे आदिवासी समाजावर अन्याय होता कामा नये आणि बिगर आदिवासी अन्याय होता कामा नये. दोघंजणं पिढ्यानपिढ्या एका रथाची 2 चाकं म्हणून चालत होते, त्या पद्धतीनेच चालले पाहिजेत. फक्त गंमत काय आहे का, जे काही पुढारी आहेत जे कधीच स्वतःची मुलं शिकवण्यासाठी स्पेशल गाडीने मुलं जातात, तर स्वतःची मुलं चांगल्या इंटरनॅशनल, पण भावाचीही मुलं शिकवत नाही. ते लोक या गोष्टींमध्ये आम्ही आदिवासींच्या बरोबरीने खोटं दाखवतात का, सातत्याने खोटी कामं करून पैसे कमावतात, हे करतात. ते दाखवतात का आम्हाला खूप आत्मीय येतात. ज्यांच्या घरी आश्रमशाळेचे तांदूळ येतात, आश्रमशाळेची डाळ येते, आश्रमशाळेचं गुळा तेल येते, म्हणजे विद्यार्थ्यांच्या हक्काचं, त्या दाखवतात का आम्ही आदिवासींचे कैवार येते. हे चुकीचं आहे. त्यासाठी समाज शुद्ध झाला पाहिजे, आणि शुद्ध होईल समाज आज ना उद्या. हा शेवटी काय आहे की ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची मोगलांविरुद्धची लढाई होती, स्वातंत्र्य सैनिकांनी इंग्रजांविरुद्ध लढाई होती, त्याप्रमाणे स्वतःच्या हक्कासाठी बाबासाहेबांच्या राज्यघटनेप्रमाणे ची लढाई, आणि या लढाईमध्ये आज ना उद्या 100% यश मिळून समाजाला जे सत्य आहे ते सत्य समजलं जाईल. तर एक मुद्दा असा आहे की आपण जे काम करताय सामाजिक काम, त्याच्या सर्वच जाती धर्मांच्या पलीकडे जाऊन आपण काम करता, आणि त्याचा लाभही त्या समाजाला होतो. परंतु जेव्हा आपण स्वतः राजकारणामध्ये येता त्यावेळेस समाजाचा त्या प्रमाणात पाठिंबा मिळत नाही असं आमच्यासारख्यांना वाटतं. की म्हणजे लोकसभा निवडणूक तुम्ही लढल्यानंतर तुम्हाला एक 2.5 लाखापर्यंतची जी मतं मिळाली ती खूप चांगली, अपक्ष निवडणूक लढून एवढी चांगली मतं मिळाली, ही अशी मतं आजवर कुठल्याही राजकीय पक्षाच्या माणसाला मिळाली नाहीत की जो स्वतंत्रपणे निवडणूक लढला. तर तुम्हाला कधी असं वाटतं, नैराश्य येतं की आपल्या पाठीमागे लोक उभंही नाही राहत अशा? अजिबात नाही सर. आपल्याला एक आयुष्याचं गणित माहिती काय, उद्या जन्म आहे त्याचा मृत्यू होणार आहे, निवडणूक आहे त्यातनं एकच उमेदवार निवडून येणार, या सगळ्या गोष्टी आपण गृहीत धरूनच चालतोय. दुसरी गोष्ट, काय समाजाने कमी केलं तुम्ही मला सांगा ना. का भिवंडी लोकसभेमध्ये ग्रामीण भागामध्ये नंबर 1ला सर्वकडे एक शेतकऱ्याचं पोरगं चाललं, हा लोकांचाच विजय. भिवंडी शहरामध्येही अज्ञानाचाच भर आहे. बरं. का ते उद्या जाती धर्माच्या नावाने निवडणूक लढली गेली, किंवा उद्या मोदीजींना विरोध करायचा म्हणून ऐन वेळेला विचार बदलण्यात त्या भिवंडीच्या सभा आपण बघितल्या असतील, 10,000, 15,000 हजार बांधव बसवते. म्हणून चांगलं काम आहे ते आपलं सुरूच आहे. भिवंडी शहरातही आजही मोहल्ल्यामध्ये वही वाटप केली जाते, आरोग्याबाबत मेडिकल कॅम्प घेतले जातात, शिक्षणाबाबत महत्त्व समजून सांगितलं जाते. ज्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी लोक मॅनेज केली जातात वरिष्ठ लेवल, तशा प्रकारची मॅनेज होत होती धर्मामध्ये म्हणा, जातीमध्ये म्हणा. पण उद्या एक वेळ अशी येईल का सर्व जाती धर्माने जे भारतीय राज्यघटनेप्रमाणे लोकशाही आली पाहिजे त्याप्रमाणे चांगले लोकप्रतिनिधी निवडून देण्याचं काम करतील. पहिल्याच प्रयत्नामध्ये आपला अभ्यास नसताना सुद्धा एवढी मताधिक्य मिळाले ही कमी नाही आहेत. मी पूर्ण समाधानी. म्हणजे अगदी 4 जून 2024ला माझा पराभव झाला. मी 5 जूनला सकाळी 7:30ला ऑफिसला बसून काम सुरू केलेलं आहे, किंवा 5 जूनला माझा पहिला मेडिकल कॅम्प झाला. मी आनंदी आहे, हॅप्पी आहे त्याबाबत. आता एक शेवटचा प्रश्न, म्हणजे एका अर्थाने की आपण राजकारणामध्ये ज्यांना ज्यांना मदत केलीत आणि ज्यांच्या सोबत राहिलात
तेच कालांतराने तुमच्या विरोधात राहिले किंवा तुम्हाला सोडून गेले, तर आपण ज्यांना मदत करतो असे लोक त्यांचं राजकीय यश मिळवून झालं की तुमची पाठ सोडतात, तर तुम्हाला काय वाटतं या सगळ्या? मला खूप हसायला येतं अशा वेळेस तर त्यांचा उद्देश तितकाच असतो, माझा उद्देश तो नाही. माझा उद्देश एखाद्या पक्षाला पाठिंबा देताना हा असतो का यांचा उपयोग समाजाला होईल, का बाबा उद्या हॉस्पिटल उभा करता येतील, शिक्षण संस्था उभे करता येतील, रोजगार निर्मितीसाठी उपयोग होईल. परंतु जसं बिझनेसमॅन असतात परप्रांतीय, त्याप्रमाणे जर उद्देश ठेवून केला तर मग पुढे भविष्यात तर यायला लागेल. आणि अद्याप तर खूप काम आपलं वाढतंय. म्हणजे अगदी 2018ची पोटनिवडणूक आपण बघितली असतील का, 2015च्या नगरपंचायत निवडणूक, तेव्हापासून राजकीय पक्ष आपल्याकडं येतात किंवा सांगितलं जाते. तर जेव्हा उद्या मदत नाही केली, काय असतं का वरिष्ठ लेवलचे लोक आहेत त्यांना आपलं काम माहिती आहे, ते आपल्याला खुश आहे. परंतु मधले जे दुवे असतात त्यांना माहिती आहे का निलेश सांबरेंचं काम इथे पोहोचलं तर आपला पोटापाण्याचा बंद होऊन जाईल. मग ते लोक कुठेतरी त्याच्यामध्ये गॅप घडवून आणतात. पण आज ना उद्या हे सत्य समजत असतं आणि सत्य समजलं जाईल आणि मला 100% माहिती न्याय द्यावा लागेल पक्षांना, राजकीय पक्षांना. आता तुम्ही जेव्हा तुमची ताकद ओळखून सामाजिक कामाची असेल, राजकारणातली असेल, वेगवेगळे पक्ष तुम्हाला सोयीप्रमाणे सोबत घेतात आणि सोयीप्रमाणे सोडून देत असतात. तर ह्या राजकीय पक्षांच्याकडे तुमचा जो वापर केला जातो, तर तुम्ही कसं पाहता की आता या काळात, आता तर तुम्ही समजा एका पक्षाची निवड केलेली आहे, तर शिवसेनेची निवड म्हणजे या प्रश्नाचं उत्तर देत असताना शिवसेनेची निवड का केली आत्ता तुम्ही, असं दोन्ही प्रश्नांची जरा सलग उत्तर दिलेत तर बरं. नक्कीच काय आहे का, जे प्रत्येकाच्या मनात काय आहे ते आपण ओळखू शकत नाही. आपण चांगल्या उद्देशाने प्रत्येकाला मदत करत असतो आणि ती मदत आपण करत राहणार, कारण आपण सामाजिक कार्य, जातीपाती धर्मापलीकडे मदत करत असतो. म्हणजे उद्या आपलं आरोग्य क्लिनिक आहे, हॉस्पिटल, तिथे काही कुठल्या पक्षाच्या माणसाने येऊ नये असं आपलं म्हणणं नाही. बरं. आणि ज्यांना उद्या फसवायचं ते फसवतील किंवा कोणी, त्याच्याशी मला काही त्याचं काय दुःख वाटत नाही. फसवणारा माणूस आहे, त्याला चांगल्या माणसाला हँडल नाही करता आलं एवढंच मी सांगेन. मी सांगतोय ना का उद्या महाराष्ट्रामध्ये असे किती लोक असतील का विदाऊट राजकीय ताकदीवरती लाख लोक परवाला जमा करू शकतात, कोण येणारे न सांगता. त्याच्यामध्ये आपण ती भरपूर मोठी गोष्ट आहे. शिवसेना ही पक्ष याच्यासाठी निवडला का आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं काम आपण बघतोय. जे काम धर्मवीर आनंदिके साहेब करत होते तेच शिंदे साहेब करतायत आणि ते काम बघतात. तिथेही अनेक लोक काहीतरी चुकीचं पोहोचवण्याचा प्रयत्न, परंतु साहेबांचा आपल्यावर विश्वास आहे एकदम, आणि त्या उद्देशाने आपण काम करत असतो. उद्या काम थांबलेलं नाही. ज्या दिवशी मी काम थांबेन आणि पक्षावर एखाद्या अवलंबून होईल त्या दिवशी आपला एंड होईल. का माझ्या स्वतःच्या फायद्यासाठी मी समाजाला कुठेतरी फसवेन, त्या दिवशी मला उतरता करायला लागेल, हा मला नक्की माहिती आहे. पण जोपर्यंत मी स्वतःच्या लाभासाठी कुठलं पद घेत नाही किंवा स्वतःसाठी वापरत नाही पण नाही. आमच्या लोकांना, अनेक लोकांना वाटतंय आमदार झालं पाहिजे, खासदार झालं पाहिजे, मंत्री झालं पाहिजे, मुख्यमंत्री झालं पाहिजे, पालकमंत्री झालं पाहिजे, आणखी कुठलं झालं. पण मला माहिती आहे ना सत्य काय. आज आपण बघतोय अनेक आमदारांची परिस्थिती काय. नुकताच आज व्हिडिओ चालू आहे झिरवळ साहेबांची बघतोय आपण, साताऱ्याची बघितली का, त्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणजे मुख्यमंत्रीच होते, त्या शंभूराज देसाई साहेबांची बघितली आपण. अरविंद केजरीवालांची परिस्थिती बघितली का, ते मुख्यमंत्री असताना त्यांना जेलला जायला लागलं आणि आता निर्णय लागला त्यांच्या निर्दोष आहेत. त्याच्यामुळे पद हे कुठलं महत्त्वाचं नसतं. सामान्य माणूस ही सगळ्यात मोठी ताकद आहे आणि सामान्य माणूस म्हणूनच आपल्याला जगायचं आहे. ज्याने न्याय दे तो त्याचा प्रश्न आहे, प्रत्येकाचा प्रश्न आहे. परंतु आपण आपलं काम, आमच्या पक्षातही अनेक गोडबोले लोक आहेत. बरं. असे गोड बोलतात बाबा, पण तो त्यांचा गोड बोलेपण आहे. म्हणजे त्यांच्याबाबत मी केदारजींबरोबर बोलत असतो का काय माणसं असे वागतात. त्यांना असं वाटतं का आपण मूर्ख आहेत, ज्याप्रमाणे जनतेला चुतिया बनवतात त्याप्रमाणे बनवतात. सर्वांना काही एकाच काठीने हाकायचं नसतं किंवा सर्वांना एकाच समजून करायचं नसतं. परंतु प्रत्येकाची सोच आहे ते आपण काय समजणार आहे म्हटलं, आपण नाही समजू शकत ना. तर तुम्ही खूप महत्त्वाचं सांगितलं की जे राजकारणात घडत असेल, आपल्याला जे मिळेल नशिबाने ते मिळो आणि ते नाही मिळालं काहीतरी त्याला आपल्या मेहनतीवर आपला विश्वास आहे, आपण समाधानी आहात. आता येत्या 17 एप्रिलला आपला वाढदिवस आहे. या निमित्ताने दोन्ही जिल्ह्यात आणि कोकणात सुद्धा वेगवेगळे उपक्रम सुरू आहेत. तर तुम्ही काय सांगाल, एक समाजाला संदेश द्याल या वाढदिवसाच्या निमित्ताने? मी समाजाला इतकंच सांगेन का आपण ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी आपण मोठी स्वप्न पाहिजे. आपण आपल्या देशाशी इमानदारीने वागलो पाहिजे, आपल्या राज्याशी, आपल्या समाजाला फसवता कामा नये. आपण घेऊन काय जाणार नाही. म्हणजे रात्रीतच सांगतो की एका 42 वर्षाचा आमचा मित्र आज लास्ट स्टेपला आहे. म्हणजे जाताना आपण काय घेऊन जात नसतो. जे चांगलं काम केलंय म्हणून मी रात्री 11 वाजता त्यांना बघायला गेलो. त्या माणसाने चांगलं काम करत राहा. कुठलंही पद महत्त्वाचं नसतं, आपण काय काम करतो ते महत्त्वाचं असतं. नाही तर आपण सांगा, आपण पत्रकार म्हणून का मागचे 10 पंतप्रधानांची नावं सांगू शकता का, 10 मुख्यमंत्र्यांची नावं शकतो. बरं. बाकी मंत्री संत्री आपण अनेक बघतोय का
कुठे येतात ना कुठे जातात त्याचा पत्ता नसतो. आमदार किती आहेत, खासदार किती आहेत, आपण वाड्याने बघितलेलं आहे. तर तिथं चांगली माणसं होती, पण नंतरचे आपण त्यांचा काळ आपण बघितलेला आहे. अनेक लोकप्रतिनिधींचा बघितलेलं आहे का अगदी देवतुल्य असणाऱ्या माणसांची 7-7, 8-8 तास बॉडी एअरपोर्टला राहिली, तर एका बाजूला एखाद्या नटीची बॉडी आली तर 10 मिनिटात निघून जाते. हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे. म्हणजे ती दारू पिऊन पडून मेलेली आहे आणि हे बिचारे अटॅकने गेलेले आपण बघितलेले. तर त्यामुळे चांगलं काम करत राहा, देवतुल्य लोकप्रतिनिधीप्रमाणे काम केलं पाहिजे. मी तर सांगत असतो, आता ही वास्तू आहे, अशा 100 वास्तू ठाणे शहरात असेल, पण मीनाक्षीताईंना मानायला लागेल का ही वास्तूचा चांगला उपयोग चालू केलेला आहे. तर अशा उपयोग प्रत्येकाने केला पाहिजे. जे आपल्याला दिलंय ते समाजाने दिलंय ते दुसऱ्या हाताने आपल्याला परत देता आलं पाहिजे. नक्कीच. आणि वाढदिवसानिमित्त इतकंच सांगेन की एकमेकाला आपण मदत केली पाहिजे. या राज्यातील शेतकरी बांधवांनी जमिनी विकता कामा नये, यासाठी प्रत्येकाने जमिनी सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. प्रॉपर्टी आपली वडिलोपार्जित ती विकता कामा नये. त्याचबरोबर आरोग्य शिक्षणाबाबत जिथे कोणाला अडचण पडेल तिथे आपले हॉस्पिटल उभे आहेत, तिथले तालुका प्रमुख जिल्हा प्रमुख आपल्यासाठी आहेत. आणि मुलांनी स्वप्न मोठी पाहिली पाहिजेत, मग खेळात असतील, शिक्षणात असतील, व्यवसायात असतील, व्यवसायासाठी, परंतु मोठी स्वप्न बघून त्या पूर्ततेसाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. मी तर म्हणतोय देशातच नाही जगाच्या सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये आपली पोरं MD म्हणून गेली पाहिजेत. सगळ्यात मोठे व्यावसायिक आपली पोरं झाली पाहिजेत. जर या आपल्या मातीमध्ये धीरूभाई जर भिवंडीला राहून इतके मोठे होऊ शकतात, धीरूभाई अंबानी, अदानी मुंबईमध्ये अनेक वर्ष राहत होते, ते इतके मोठे होऊ शकतात, तर आपण का मोठे होऊ शकत नाही. हा प्रत्येकाने विश्वास ठेवला पाहिजे, चांगलं काम केलं पाहिजे. देशाशी इमानदारीने काम करून टाटासारखा उद्योजक जर झाले तर ते सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे. स्वप्नील मानेंसारखे अधिकारी झाले ते खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि अशा आनंदाच्या घटना घडल्या पाहिजेत. येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये कमीत कमी 15,000मध्ये 1,000 ते 1,500 पोलिस आपले लागतील. त्याप्रमाणे प्रशासनामध्येही का प्रत्येक जिल्ह्यामध्ये 1-1, 2-2 IPS IAS ऑफिसर होतील, अशा प्रकारची व्यवस्था आपण केलेली. आणि तशा प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या मागे उभे आहेत. खेळात जे जातील का उद्या आपण बघितलं असेल का दुगाड फाटा इथे एक मच्छी विकणारी ताई, तिच्या दोन्ही मुलींना आपण खेळामध्ये पुढे नेऊन आज दोन्ही मुली नॅशनल गव्हर्नमेंटमध्ये नोकरीला आहेत. एक भारतीय सैन्यामध्ये, एक पोस्टामध्ये ऑफिसर आहे, मनाली जाधव आणि गौरी जाधव. असे विद्यार्थी घडले पाहिजेत, असे घडले पाहिजेत. रत्न आहेत, ही रत्न आंतरराष्ट्रीय दर्जावरती पुढे गेली पाहिजेत. शेवटी काय आहे का आपण काय काम करतो हे महत्त्वाचं आहे. मी सांगितलं धर्मवीर आनंद दिघे 50 वर्ष जगले, छत्रपती शिवाजी महाराज 50 वर्ष जगले, पण ते आज ठाणा रेल्वे स्टेशनच्या इथे दुसरं रेल्वे स्टेशन होतं, त्याला धर्मवीर आनंद दिघे स्टेशन म्हणून त्याला नाव दिलं जाते. त्यांच्या घरातला कुठलाही वारसा नसताना असं ठाण्यातला कुठलं दुकान नाही किंवा कुठला कार्यक्रम नाही की जिथे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा फोटो नाही. आपण बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय या देशामध्ये कुठेच चालत नाही. जगामधला पहिला राजा आहे का त्यांनी राजवाडा महाल न बांधता एका किल्ल्यावरती बांधला. तर तो लोक आदर्श ठेवतात. चांगल्या गोष्टीचे इतिहास लिहिला जातो आणि वाईट गोष्टीचाही इतिहास वाईट अर्थाने लिहिला जातो. त्यामुळे जसं चांगलं काम करू तसं चांगलं काम उदयाला येईल एवढं नक्कीच आपल्याला सांगतोय. शिका आणि संघर्ष करा. प्रत्येकाने शिक्षण घेतलं पाहिजे आणि एका जातीपुरती धर्मापुरती न राहता हा आपण भारतीय आहोत ते समजून प्रत्येकाने काम केलं पाहिजे. एवढंच या प्रसंगी सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो. पुन्हा एकदा आपले आभार मानतो. तर हे होते निलेश सांबरे, ज्यांनी वेगवेगळ्या प्रश्नांवरती आपल्या सामाजिक कामापासून एकूण राजकारणातल्या काही भूमिका स्पष्ट केल्या आणि समाजामध्ये कुठलेही मतभेद न ठेवता परस्परांशी सौहार्दाने वागत हा समाज आपण पुढे घेऊन गेलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका मांडली. तर धन्यवाद साहेब. तुम्ही आमच्याशी बोललात. थँक्यू.